त्रिगणिश केलं जातोय. चांगला चेंडू होता, यॉर्क लाईनचा ब्लॉक केलं होतं, परंतु वरची कडा चेंडू खरं तर बॅटची घेतल्यानंतर लेग स्लिप कडा हा झेल होता, परंतु कॅरी करता आलेलं नाहीये. शॉर्ट पिच लेनचा बॉल लवकरच जागा बनवली होती, फाईन लेगला क्षेत्र खाली आहे, वन बाउन्स वर तो प्रयत्न आलाय, हा चौकार. खराब चेंडू होता, त्याचा पूर्ण फायदा उचललाय फलंदाजाने. शॉर्ट पिच लेंथ आणि या पॉवर प्ले मध्ये तुम्ही या पद्धतीची गोलंदाजी जर कराल तर मग या पद्धतीचे फटके देखील पाहायला मिळतील. चांगला फटका पाहायला मिळतोय, अगदी खराब चेंडू आणि त्यावरती आक्रमण. पहिले सुरुवातीचे दोन चेंडू खूप चांगल्या पद्धतीचे आपण पाहिले. सुरुवातीलाच समोरच्या दिशेनं गोलंदाजी केली, पुन्हा एकदा बॅटचा पेस ओपन केलाय, दोन क्षेत्ररक्षकाच्या मधोमध गॅप शोधले आहे, बॉल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. सुरुवात मात्र शांत पाहायला मिळाली होती. सुरुवातीचे दोन चेंडू अगदी सुरेख पद्धतीचं पाहिलं, पण जसा जणू काही एक चेंडू खराब पडला. शॉर्ट पिच फाईन लेगला एक चौकार पाहिला, त्यानंतर हा चेंडू खरं तर दोन क्षेत्ररक्षक गली पॉईंट मधून हा चौकार. सलग दोन चेंडूवरती दोन चौकार. बिलेंदवरती कुठेतरी आता दबाव प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजांच्या माध्यमातून. ह्या चौकाराच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचते. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा अख्खू टप्प्याचा बॉल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु 38 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल त्या अगोदर दोन धाबा या चेंडूवरती मात्र प्राप्त केल्या जातात आणि दोन धाब्यानं मात्र संघाची टोटल धावसंख्या धावफटल्यावरती दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते, तब्बल 11 वरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते. दोन्ही चांगले संघ, दोन्ही आपण विचार केला दोन्ही संघांमध्ये ते मातबदार खेळाडू देखील पाहायला मिळतात. अगदी दोन्ही संघामध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे, पण ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. गोलंदाज मिलिंद, चांगला फटका, मनगट्टी ताकद, मिड ऑनच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक होता, परंतु बनलाय दर्शक. बॉल सीमा पार, 6 धाब्यांसाठी ठोकलाय षटकार. ठीक आहे, डीजे जेवायला गेले त्यामुळं डीजे वाजणार नाहीये. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची. कंटिन्यू सामना ठेव, टीम मीटिंग नको आहे प्लीज. तब्बल आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत, त्यामुळे 3 षटकानंतर जो ड्रिंक्स ब्रेक असतो ना, त्यावेळेस तुम्ही चर्चा करा तुमच्या खेळाडूंशी. जो काही तुमचा गेम प्लॅन असेल त्यामुळे तुम्ही चर्चा करू शकता, परंतु प्रत्येक षटकावर प्लीज एकत्र येऊ नका. पहिले षटक समाप्त झालंय, धापटल्यावरती त्या 17 धाबा. चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारा खैर माता प्रसन्न 11 या संघाची दमदार सुरुवात पाहायला मिळते. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचा पूर्ण फायदा पूर्ण समाचार घेतला आणि एक चांगली टोटल धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय. नवीन गोलंदाजाचा वापर केला जातो हरेश. हा गोलंदाज ट्रॅकवरती मागचा मॅचचा हिरो. खरे तर जबरदस्त खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे तर त्या आतमध्ये चेंडूची उचल फेक होईल त्या अगोदर एक धाबा ह्या चेंडूवरती प्राप्त होत्या. एका धाब्यानं मात्र आता संघ पुढे वाटचाल करत असताना, पुढे जात असताना ट्रॅवरती संघ जाऊन पोहोचतोय. चांगली सुरुवात, इथून कमबॅक करायचंय सह्याद्री वॉरियर्स या संघाला. चांगलं षटक फेकावं लागेल. पहिल्या सुरुवातीलाच धाबा अगदी वेगानं येत असताना पण पाहिल्यात. लोअर फुलटॉसचा घुटणा वाकवलाय, त्यानंतर मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. ही खासियत आहे या फलंदाजाची. थोडासा खराब चेंडू मिळाला त्यावरती लगेचच तुटून पडला फलंदाज. आपण पाहतोय रामदास, ज्याच्या बॅटमधून 3 चौकार 1 षटकार आतापर्यंत आपण पाहिलाय. जबरदस्त बॅटिंग
करत असताना आपण त्याला पाहतोय खैर माता प्रसन्न 11 या संघाचा तो हिस्सा आहे. अगदी सलामीसाठी जो विश्वास टाकलाय संघानं त्या विश्वासाला साहजिक मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दिली या चेंडूला. अजून एक लांब लचक हाय हँडसम अगदी मनगटी ताकद दाखवत असताना अजून एक ठोकला षटकार. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते मैदानाच्या चारही साईडला. खरे तर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय रामदास. चांगली सुरुवात टीमला. गोलंदाजी थोडीशी आता खराब पाहायला मिळते यावेळेस. थोडस ब्लॉक खोलमध्ये चेंडू पाहायला मिळाला. फक्त सन्मान दिला दिशा दिली चेंडूला. सिंगलसाठी लगेच कॉल केला. हा तालमेल असणं खूप गरजेचं आहे दोन खेळाडूंमध्ये. तालमेल पाहायला मिळतोय. खराब चेंडूला सीमारेषे बाहेर चांगला चेंडूचा सन्मान ही तर एका महान खेळाडूची खासियत असते. प्रत्येक चेंडू हा तुमचा नसतो. गोलंदाजी देखील खराब चेंडू होता. फुल टॉस त्याला दिलाय फुल टोला. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पलीकडं 6 धाब्यांसाठी तो षटकार. खोदून काढला. जबरदस्त चेंडू होता या ठिकाणी. परंतु त्या चेंडूला देखील चांगल्या पद्धतीनं मिड ऑफच्या दिशेनं केलं होतं. क्षेत्ररक्षक त्या आतमध्ये चेंडूची उचलफेक करतील त्या अगोदर एक धाव सिंगल. स्ट्राईक स्वतःजवळ ठेवत असताना फलंदाज नरेश आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या आगेच धावा आहेत धावपटलावरती. त्या अर्थातच 36 धावा. तिसऱ्या षटकावरती गोलंदाज वैभव अगदी सरळ बांध्याचा हा गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. संघनायकानं त्याच्यावरती विश्वास दाखवला. तिसऱ्या षटकावरती सुरुवातीलाच आपण पाहिलं तर अतिशय वेगानं धाबा येत असताना आपण पाहिलं. परंतु इथून कमबॅक करायचं आहे. इथून एखादं चांगलं षटक एखादं विकेट ह्या सामन्याला खरे तर कलाठी देईल. इथं काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये. यष्टीरक्षक कडे मात्र थोडीशी चूक केली होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पुढे सरसावलं ते फलंदाज. परंतु धाव घेण्याचा कुठलाही धाडस त्या ठिकाणी पाहायला मिळालं नाहीये. डॉट बॉलने सुरुवात करतोय वैभव हा गोलंदाजी ट्रॅकवरती. चांगली सुरुवात केली या षटकाची. त्याच लेंथ लाईनवरती गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजावरती दबाव टाकावा लागेल. तर तुम्हाला विकेटची गरज आहे. खरं तर सह्याद्री वॉरियर्स या संघाला हा फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकच धाव. चांगली सुरुवात पाहायला मिळते या षटकाची. पहिल्या सुरुवातीला जरूर आपण चांगली धाव मोठे फटके येताना आपण पाहिलं. परंतु त्यापासून तर कुठेतरी वंचित ठेवलं जात आहे.
दोन्ही फलंदाज सेट आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर नरेशनं चांगली फलंदाजी केली, त्याला साथ रामदास जबरदस्त बॅटिंग करत असताना दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप बीड होताना आपण पाहिलं. परंतु ही पार्टनरशिप इथून तोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी गोलंदाज नरेशचा वापर केला. तिसऱ्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल. सुरुवात जरूर खराब झाली, परंतु शेवट गोड करण्याचा प्रयत्न इथून नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाजी चांगल्या लेंथ लाईनवरती, आणि जेवढं तुम्ही डॉट चेंडू फेकाल ना तेवढा दबाव वाढेल आणि त्यामध्ये विकेट येण्याची शक्यता दाट पडते. परंतु हा चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर, प्रॉपर टायमिंग, फलंदाज रामदासच्या बॅटमधून येतोय. अजून एक तडाखा षटकार. असं वाटलं होतं मिस टायमिंग स्ट्रोक आहे की काय, परंतु ती मनगटाची ती ताकद आहे ती पूर्ण झोकली होती या फटक्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज वैभव गोलंदाज ट्रॅक वरती. फटका बसलाय. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॉल केला होता विकेट किपरनं, परंतु पोहोचले नाहीये चेंडू पर्यंत. दोमॅन लॅन्स मध्ये चेंडू अगदी 2 धाबा या चेंडूवरती देखील प्राप्त होत आहेत. 2 धाब्यांच्या मदतीने एकूण धावपटलामध्ये आपल्याला पाहायला मिळतील त्या 45-45. चांगली या दमदार सुरुवात आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. वैभवनं चांगलं कमबॅक केलं होतं, परंतु एक षटकाराचा मार्ग त्याने देखील खाल्लाय. त्यानंतर चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. खरं तर पुन्हा एकदा जागा बनवली आहे. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 1 बाउन्स ओध रोबना आलाय. या चेंडूवरती देखील हा दणदणी चौकार. चला जास्त वेळ प्लीज घेऊ नका. ड्रिंक्स ब्रेक जरूर आहे मैदानाच्या आतमध्ये. जर पाण्याची आवश्यकता असेल तरच माग करा. गोलंदाज जो कोणी असेल ना त्याला लगेच आपण गोलंदाज ट्रॅकवरती आणायचं. बघा जास्त टीम मीटिंग कुठली घेऊ नका प्लीज. आपल्या सामन्याचं आजच्या दिवसामध्ये जो काही लॉस आहे तो संपूर्ण आज कव्हर करायचा आहे. त्यामुळं सगळ्यांनी सहकार्य करायचं. गोलंदाज 49 धाबा आहेत. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 49 धाबा आपण पाहतोय. धावपटकावरती अगदी जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज सेट आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु ही पार्टनरशिप इथून तोडावी लागेल. त्यासाठी गोलंदाज मिलिंद हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीचं षटक ज्यानं फेकलं होतं, 1 षटकार 2 चौकार 1 डबल, एकूण 17 धाबा खर्च केल्या होत्या गोलंदाजानं. तोच गोलंदाज आपण पाहतोय दुसऱ्या ओव्हरमध्ये. खरं तर त्याचा वापर केला जातोय, परंतु इथून चांगला फटका पाहायला मिळाला. या चेंडूवरती सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाते. चांगली सुरुवात या षटकाची देखील करत असताना मिलिंदनं पहिले 3 चेंडू मागच्या ओव्हरमध्ये देखील चांगलं फेकलं होतं, परंतु त्यानंतर त्याच्या आगेच जी फटकेबाजी केली होती फलंदाज रामदासना, त्याचं चोख प्रत्युत्तर. पुन्हा एकदा मिड ऑनला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडा 6 धाब्यांसाठी येतो षटकार. थँक्यू सो मच. कुठेतरी रोखावा लागेल फलंदाजांना.
जबरदस्त चेंडू वेग होता या चेंडूमध्ये टारक हिट करण्याचा प्रयत्न, खराब फील्ड. दुसरी धाव देखील. लेग बाईकच्या 2 धाबा या ठिकाणी मिळतील. खरे तर टीमला खराब त्या ठिकाणी थ्रो पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट झालं असतं ते कदाचित नजदीकी मामला पाहायला मिळाला असतं, परंतु 2 धाबा देखील या चेंडूवरती मिळत आहेत. मिलिंद कमबॅक करतोय या षटकावरती. षटकार आला होता, थोडीशी लेंथ मागे खिचली आहे. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. समोर जर फेकला तर मग खरे तर या फलंदाज फेवरेट झोन लॉंग ऑनला जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. खरं चारही दिशेनं मात्र चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं. फाईन लेगला देखील 2 चौकार आपण पाहिले. त्यानंतर मिड विकेटला 2 षटकार. चारही साईडला मात्र चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला जातोय. अजून एक डॉट बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सरळ व्ही झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते आहे. एकच धाव या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. स्वतः जवळ स्ट्राईक ठेवली आहे. शेवटचा चेंडू होता आणि या शेवटच्या बॉलमध्ये स्ट्राईक रोटेट होत असताना आपण पाहिलं. 4 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकाच्या आगेच धावपटल्यावरती 59. या ओव्हरमध्ये आपण जर काय पाहिलं तर 10 धाबा खर्च केला मिलिंदनं. मागच्या ओव्हरमध्ये 17 धाबा त्याच्या आगेच झाल्या होत्या. या षटकामध्ये खरं तर कमबॅक करत असताना एकूण 10 धाबा खर्च. शेवटचं स्लोक ओव्हरचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, पण त्यासाठी आपल्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. कारण इथून आपण विचार केला तर 70च्या आतमध्ये रोखणं खूप गरजेचं असलेल्या मैदानावरती. कारण आजच्या दिवसातला जर आपण विचार केला तर आज उच्चांक स्कोर असू शकतो. तर अर्थातच खैर माता प्रसन्न 11 या संघाचा रामदासचं खूप मोठं योगदान देखील राहिलंय या मॅचमध्ये. तब्बल आपण विचार केला तर त्याच्या बॅटमधून 4 षटकार आणि 4 चौकार आतापर्यंत आपण पाहिलेत. जबरदस्त इनिंग साकारत असताना रामदास आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या साथ देखील चांगली मिळाली नरेशची. त्याने 1 षटकार ठोकलाय. 3 सिंगल 4 सिंगल त्याच्या बॅटमधून तो खेळतोय वैयक्तिक 10 धावसंख्येवरती. चांगली पार्टनरशिप. परंतु ज्या विकेटची गरज आहे ना ती विकेट अजून खरं तर कुठल्या गोलंदाजाला मिळालेली नाही आहे. इथून विकेट येणं खूप महत्त्वाचं आहे. कारण एकही विकेट अजून मी इथं म्हणेन खैर मात्र प्रसन्न 11 संघाच्या गेलेली नाही आहे. त्यामुळे इतकी मोठी धावसंख्या, या धावसंख्येचा जो टर्निंग पॉईंट आहे तो विकेट. जर तुम्हाला इथून विकेट मिळाली नाही तर धाबा ह्या वेगाने येत असताना पाहायला मिळतील. पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज रोशनचा वापर केला शेवटच्या ओव्हरमध्ये. वेगवान चेंडू जरूर होता परंतु लाईन खराब आहे. पंच बल्लेट वाईड बॉल. सुरुवात थोडीशी खराब. दिशाहीन गोलंदाजी. लेग स्टंपचा बाहेर अभ्यंतर. चांगला चेंडू डिलिव्हरी केलाय. फुटवर्सचा वापर करायचा होता बघा. मोबाईलमध्ये नेटवर्क्स आणि क्रिकेटमध्ये फुटवर्स हा खूप महत्त्वाचा असतो मित्रांनो. त्यामुळे तुम्ही जर जागेवरनं कडे खेळलात तर खरं तर थोडंसं पुढे आले असते. थोडासा जागा बनवल्या चेंडूसाठी. चांगला चेंडू होता, पुढ्यात होता. हा चेंडू खडे पुन्हा एकदा जागा बनवली होती, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला पकडलाय झेल. संपवलाय खेळ फलंदाज रामदास. पहिला गडी बाद, पहिला धक्का आणि चांगली इनिंग त्यानं साकारली. तब्बल 18 चेंडूमध्ये 46